तुमच्या शरीराचा चमडा काढून जरी बाबासाहेबाला बुट्ट शिवले ना बुट्ट, तरी बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही. एवढे अनंत उपकार आहेत तुमच्यावर आमच्या या देशावर. तुमचं सगळं बाबासाहेबांचं आहे. हा, काही काही लोक म्हणतात कि भगवान ने जो भी दिया है वो छप्पर फाड़ के दिया है, पण मी म्हणतो अरे आमच्या बापांता अख्खा आभाळच फाडून दिलं रे, अख्खा आभाळ फाडून दिलं, काहीच ठेवलं नाही तुमच्या आमच्यासाठी. मग तरी जय भीम बोलायची लाज वाटते. मग अशा हरामखोरांसाठी माझं गाणं. अरे जो जगतो ऐशोआरामावर तो पैसा पापाचा आहे, जो विकतो इमान आपले तो जातीच्या सापाचा आहे, आणि जो लाजतो जय भीम बोलायला अरे तो माणूस एक नाही 12 बापाचा आहे, 12 बापाचा आहे, 12 बापाचा आहे. बरं मला एकदा खरं खरं सांगा, सगळ्यांनी सांगा, तुम्ही आमचे मायबाप आहात, खरं सांगा तुम्हाला माझे गाणे आवडतात का? हात वर करून सांगा आवडतात का? सगळ्यांनी बघा आवडतात. धन्यवाद. आणि म्हणून ज्या लोकांना जय भीम बोलायची लाज वाटते अशा नालायकांसाठी माझं गाणं. अरे जय भीम बोला याला कोरड पडते घशाला, पडते घशाला, हर का पडते घशाला. मग विनला जानो सवलती घेता घशाला, विनला जानो सवलती घेता घशाला, विनला जानो सवलती घेता घशाला, विनला जानो सवलती घेता घशाला. जय भीम बोला याला कोरड पडते घशाला, जय भीम बोला याला कोरड पडते घशाला, पडते घशाला. आणि साहेबांची फरमाईश आहे, अध्यक्ष साहेबांची फरमाईश आहे, तेव्हा दिली होती. दिवाळीमध्ये माझं एक गाणं आलं होतं. दिवाळीमध्ये, या दिवाळीमध्ये कुणाकुणाला माहिती आहे, ऐकलंय का तुम्ही? दिवाळीमध्ये माझं एक गाणं आलं होतं, ऐकलंय का? हात वर करा ज्यांनी ज्यांनी ऐकलंय. बऱ्यापैकी लोकांनी ऐकले, पण आता ज्यांनी नाही ऐकलं त्यांनी ऐका, कारण हे गाणं कुठल्या एका जातीसाठी नाही, सर्व जाती धर्मासाठी हे गाणं आहे माझं. सर्व धर्मासाठी, सर्व जाती धर्मासाठी गाणं आहे माझं. काय साहेब दाढीले भारी कुठलं? हार जातीवादी सारे म्हणतील तुमचा आंबेडकर नको आम्हाला. हार जातीवादी सारे म्हणतील तुमचा आंबेडकर नको आम्हाला. मग सांगा रे भिकाऱ्यांनो, भीमानं दिलेला दिवाळी बोनस कसा काय चालतोय तुम्हाला? भीमानं दिलेला दिवाळी बोनस कसा काय चालतोय तुम्हाला? भीमानं दिलेला जातीवादी सारे म्हणतील तुमचा आंबेडकर नको आम्हाला. जातीवादी सारे म्हणतील तुमचा आंबेडकर नको आम्हाला. बघा बाबासाहेबाच्या गाण्यात काय ताकद आहे. वय आहे का त्या आजीचं? एकदा त्या आजीसाठी जोरात टाळ्या वाजवा. ती फक्त नाचतीये. बाबासाहेबाच्या गाण्यात, बाबासाहेबाच्या नावात एवढा दम आहे की मेलेला मुर्दा बी उठून बसतो. हार जातीवादी सारे म्हणतील तुमचा आंबेडकर नको आम्हाला. मग सांगा रे
पोरांनो, अरे भीमानं दिलेला दिवाळी बोनस कसं काय चालतं तुम्हाला? ओ आजी, अहो नाश्ता आहे का अंगात आले? अहो मी घाबरलो ना इकडे, म्हटलं जायचे आजी तिच्या. केली तरतूद भीमान स्वातंत्र्य पूर्वी, केली तरतूद भीमान स्वातंत्र्य पूर्वी, बघा हो ब्रिटिश काळी. केली तरतूद भीमान स्वातंत्र्य पूर्वी, बघा हो ब्रिटिश काळी. केली तरतूद भीमान स्वातंत्र्य पूर्वी, बघा हो ब्रिटिश काळी. केली तरतूद भीमान स्वातंत्र्य पूर्वी, बघा हो ब्रिटिश काळी. 30 जून, 30 जून, किती? 30 जून 1930 साली बाबासाहेबांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक कामगाराला बोनस मिळवून दिला. भारत स्वातंत्र्य व्हायच्या अगोदर केली तरतूद भीमान स्वातंत्र्य पूर्वी, बघा हो ब्रिटिश काळी. आणि म्हणून थाटात साजरी ही करताय र तुम्ही तुमची आज दिवाळी. सवलती भीमाच्या पाहिजे पण नको सवलती देणार आम्हाला. सवलती भीमाच्या पाहिजे पण नको सवलती देणार आम्हाला. बाबासाहेबांना दिलेल्या सवलती चालता, मग बाबासाहेब का नाही चालत? हा, काही काही लोक तर म्हणतात काय केलं बाबासाहेबांना, काय दिलं बाबासाहेबांना, काही काही लोक म्हणतात. आणि म्हणून अशा लोकांसाठी मला म्हणणं, अरे जाणून बुजून जाणीवपूर्वक चुका करतो त्याला विलंदार म्हणावे, आणि शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदार म्हणावे. जाणून बुजून जाणीवपूर्वक चुका करतो त्याला विलंदार म्हणावे, शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदार म्हणावे. आणि भीमाने इतके देऊनही जो म्हणतो कमीच आहे, तशा माणसाला खानदानी दलिंदर म्हणावे, खानदानी दलिंदर म्हणावे. सवलती भीमाच्या पाहिजे पण नको सवलती देणार आम्हाला. सवलती भीमाच्या पाहिजे पण नको सवलती देणार आम्हाला. पाणी भेटत नव्हतं रे, पाणी भेटत नव्हतं. आता पोटभर दारू मिळायला लागली. वकुस्तवर प्या ढोसला आणि मरा. पाणी भेटत नव्हतं, पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईना, अरे भीमाच्या पुण्याईना नवकोटीची आज पेटली आज चूल आहे. भीमाच्या पुण्याईनं 9 कोटीची पेटली आज चूल आहे. पैसा आतला कमी नाही, खिसा आमचा फुल आहे. अरे काल पाण्यासाठी तुम्ही आमचा छळ केला भडव्यांनो, पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे, आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे.
मनूच्या कायद्यात महिलांना होती सती जायाची सजा मनूच्या कायद्यात महिलांना होती सती जायाची सजा मनूच्या कायद्यात महिलांना होती सती जायाची सजा अरे मनूच्या कायद्यात महिलांना होती सती जायाची सजा मनूच्या कायद्यात महिलांना होती सती जायाची सजा आता माय मावल्या फार बसल्या तिथं त्यावेळी त्या काळी नवरा मेला की बाईला सती जावं लागायचं सतीची चाल म्हणजे एखाद्या बाईचा नवरा मेला की त्या बाईला नवऱ्याच्या जळत्या सरणावर जिवंत जाळायची नवऱ्या बरोबरच त्याला म्हणायची सतीची चाल आणि ती बाबासाहेबाची घटना यायच्या अगोदर होती पण 26 जानेवारी 1950 ला आमच्या बापाचा कायदा लागू झाला आणि मेलेल्या नवऱ्याची बायको या देशाची पंतप्रधान झाली इंदिरा गांधी बाबासाहेबांच्या पुण्याला अगोदर सती जात होती आता पंतप्रधान झाली कारण देवाला पुजणाऱ्या बाया देवदासी झाले खंडोबाला पुजणाऱ्या बाया मुरळ्या झाल्या अरे आसाराम बापूला पुजणाऱ्या बाया बर्बाद झाल्या पण माझ्या बाबासाहेबाला वंदन करणाऱ्या स्त्रिया कलेक्टर झाल्या वकील झाल्या डॉक्टर झाल्या इंजिनियर झाल्या आमदार झाल्या खासदार झाल्या मंत्री झाल्या काय काय झाल्या काही काही आगाऊ बी झाल्या अगोदर नवरा मेला की बाईला जाळायची नवऱ्या बरोबर आता दुसरा नवरा करता येतो बाबासाहेबांच्या पुण्याने तो बी नाही आवडला की तिसरा बी करता येतो नवरेच नवरे करा बाबासाहेबांच्या पुण्याने हा खरं आहे का खरं आहे ना आणि म्हणून आरमानूच्या कायद्यात महिलांना होती सती जायाची सजा मानूच्या कायद्यात महिलांना होती सती जायाची सजा आज प्रसूतीच्या वेळी भीमामुळे फार पगारी मिळते रजा मनूच्या कायद्यात महिलांना होती सती जायाची सजा पण आता एखादी बाई माझी माय बहीण जर गरोदर असली तर तिला सरकारी सुट्ट्या असतात फुकाट मध्ये तू कामाला येऊ नको माय तू घरातच बस पण तुला पगार चालू कोणामुळे बाबासाहेबांमुळे हा आणि भामट्यांनो तुम्ही घरामध्ये खरं खरं सांगा कोणाच्या घरात देवार आहे तुम्ही एकमेकाच्या तोंडाकडेच बघसाल मला माहिती आहे तुम्ही किती आतल्या गाठीच्या हा हातवर करा बरं कोणाच्या घरात देवार आहे वा बुद्ध भीमाला सोडून देवात गंडलाय रे एक मे ला हे गाणं येत आहे माझं अजून रिलीज नाही 1 मे ला गाणं येणार आहे माझं बुद्ध भीमाला सोडून देवात गंडलाय रे सगळ्यांनी दादा दादा करा ना एकच वाजवतोय कोणी बी सगळ्यांचा आवाज आला पाहिजे निळा झेंडा तो हातात धर जा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर
आपल्या गाण्याकडे घेऊ आपण. कुठं होतो आपण? हा, देवारा. तुम्ही एवढ्या शहाणे आहेत. बुद्ध भीमाला सोडून देवात काढलाय रे. अय नालायका, बुद्ध भीमाला सोडून देवात काढलाय रे. अरे ह्यानं आतल्या खोलीत देवारा मांडलाय रे. बुद्ध भीमाला सोडून देवात काढलाय रे. बुद्ध भीमाला सोडून देवात काढलाय रे. ह्यानं आतल्या खोलीत देवारा मांडलाय रे. चाल चाल देव देव करून बुद्ध भीमाला जोडून, बुद्ध भीमाला जोडून देवात गंडलाय रे. बुद्ध भीमाला जोडून देवात गंडलाय रे. आणि साहेब, या सर्व कमिटीसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण बाबासाहेबाची जयंती करणं म्हणजे तोंडाचा खेळ नाही बरं. वाघाचं काळीज लागतं, वाघाचं काळीज. तुम्ही तुमच्या घरामध्ये बाबासाहेबाच्या फोटोला हारबी चढवत नसतात 5 रुपयाचा, पण एवढी मोठी जयंती साजरी करणं हा तोंडाचा खेळ नाही. जिगर लागतं बाबासाहेबाची जयंती साजरी करायला. पुन्हा एकदा सर्व कमिटीसाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि सर्व कमिटीसाठी हा, सर्व कमिटीसाठी आहो गरज नाही. काय साहेब, गरज नाही पुन्हा पुढं तुला करायची हाजी हाजी. अजिबात नाही. अरे गरज नाही पुन्हा पुढं तुला करायची हाजी हाजी. लाईफ सेटल करून ठेवली विमान तुझी. जा 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 लाईफ सेटल करून, लाईफ सेटल करून. हे गरज नाही पुन्हा पुढं तुला करायची हाजी हाजी. गरज नाही पुन्हा पुढं तुला करायची हाजी हाजी. लाईफ सेटल करून ठेवली विमान तुझी. जा 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 अरे जा. महार म्हणून आम्हाला कधीच कुणीच नव्हतं भेटत तर. हे महार म्हणून आम्हाला कधीच कुणीच नव्हतं भेटत तर. भेटत नव्हतं आम्हाला हे महाराज. लांबरा महाराची ओळख होती. हातात घुंगराची काठी, गळ्यात मडक, कमरेला झाडू, पायात करदोळी, कमरेत करदोळी. आणि मी चॅलेंज इथं बसलेल्या 90% लोकांच्या, बायांच्या, पोरींच्या, पोरांच्या पायामध्ये काळ्या करदोळा आहे. लिहून देतो 90%. दलिंद्री ती दरिंद्री. हार महार म्हणून आम्हाला कुणीच, हे महार म्हणून आम्हाला कधीच कुणीच नव्हतं भेटत तर.
अन शिवा शिवीच्या रोगानं आम्हाला कोणीच नव्हतं खेट तर. पण आता बामणाच्या पुरी म्हणाया लागल्या आम्हाला दाजी दाजी. हे बामणाच्या पुरी म्हणाया लागल्या अरे आम्हाला दाजी दाजी. कारण अस्पृश्य म्हणून जन्मलो हा आमचा गुन्हा आहे का? भीमाच्या पुण्यानं ताटमानेने चालू लागलो हा आमचा गुन्हा आहे का? आम्ही शिकू लागलो हा आमचा गुन्हा आहे का? आणि आता तुमच्या पोरीला मागणं घालतो अरे सांगा हा आमचा गुन्हा आहे का? कारण आम्ही हरिजन तुम्हाला दुर्जन दिसत होतो का? तुमच्या सुंदर बायका बघून आम्ही काय तुमच्या घरात घुसत होतो का? अरे आमचा काय गुन्हा होता सांगा ना प्रथमा. अरे आम्ही काय जातीवाद्यांनो तुमच्या काय बोकांडी बसत होतो का? अरे भट्टा बामणाच्या पोरी म्हणाया लागल्या आम्हाला दाजी दाजी. हो दाजी. या भट्टा बामणाच्या पोरी म्हणाया लागल्या अरे आम्हाला दाजी दाजी. लाईफ सेटल करून ठेवली विमान तुझी. जा जा जा. कशाचे आम्ही दिवस काढले आमचं आम्हाला माहित तर. अरे कशाचे आम्ही दिवस काढले आमचं आम्हाला माहित रे. अन काळाचा आमचा बदलून गेला भीमाच्या एका साहित्यार. मग आता अरे आता सगळेच करतात संकल्पच्या गाण्याला वाजी वाजी. आवडतंय ना? बोंबला ना मग आवडतंय का नाही? अरे आता सगळेच करतात संकल्पच्या गाण्याला वाजी वाजी. नाही पुरी लाईफ सेटल करून ठेवली विमान तुझी. जा जा जा. अरे वा भिकाऱ्या. गरज नाही कुणा पुढं तुला करायची हाजी हाजी. गरज नाही कुणा पुढं तुला करायची हाजी हाजी. लाईफ सेटल करून ठेवली विमान तुझी. लाईफ सेटल करून ठेवली